हॅलो मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज घरीच आहे बघा. आज काय भेटू गेलेलं नाही. घरी बघा मामाचा मुलगा आलेला आहे, त्यामुळे आज काही कामाला गेलं नाही. घरी बघा स्पेशल आहे आणि आज पनीरची भाजी करायची बघा आम्हाला. तर मित्रांनो, चालू आहे बघा तयारी पनीरच्या भाजीची. आज पनीरची भाजी करायची आहे. आज पाहुणे आलेत ना घरी, तर त्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं बघा आज. अच्छा, चतुर्थीमुळे नॉनव्हेज नाही करू शकत ना, त्यामुळे आज व्हेज करायचं म्हटलं. पनीर आणलेलं आहे, तर त्याची भाजी करायची तयारी चालू आहे बघा. लहान लेकरांना चालू आहे बघा खेळायचं. आमची श्रीजा अनुजेश्वरी बघा काय करते. ईश्वरी हो काय करते? बाळाला अंघोळ द्यालती का? अंघोळ देते. दे. तर इथं टमाटे कापलेत बघा, कांदा कापलाय, पनीर कापलंय, कोथिंबीर आहे, इथं वाटण वाटलंय बघा, लसूण आहे. या वाटणामध्ये बघा खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर वाटण केलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये. तर आता कढईमध्ये तेल टाकून कांदा टाकलेला आहे बघा, कढीपत्ता टाकलेला आहे. कांदा बघा चांगला परततोय, टाइम लागेल कांदा चांगला लावायला लागतो ना. चालेल बघा कांदा परताय. चांगला लाल होऊन द्यायला लागतो मित्रांनो कांदा एकदा चांगला लाल झाले ना, मस्त पनीरची भाजी होती बघा. चावचं झालं बघा आमचं पाणी पिलं. पनीर खाल्लं आत्ता आणि पाणी पिते बघा आत्ता. असंच खाल्लं कच्चं पनीर. टमाटर टाकलं बघा मित्रांनो. आता चांगले परत येते. आता त्याला चांगलं शिजून द्यायचं. टमाटर टाकल्यावर त्याला 5 मिनिटं लागतात अजून व्हायला. मग अशी बघा टमाटा कसा होता, किती सॉफ्ट झाला आहे बघा. अजून त्याला 2 मिनिटं परतायचं. त्यानंतर अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीरचं वाटण टाकून ते पण चांगलं परतायचं 5 मिनिट. ते वाटण टाकायचं सगळं. वाटणामध्ये काय काय टाकले? खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर त्याला चांगलं वाटून घेतलेलं आहे. त्याला चांगलं परतायचं. बरं ये चल. पनीरचा मसाला तो टाकला, थोडंसं लाल तिखट, थोडंसं हळद, धना पावडर आणि एक गरम मसाला थोडासा टाकतो. चांगलं हलवून घ्यायचं. परत त्याला तेल सुटेपर्यंत मित्रांनो त्याला बघा तेल सुटेपर्यंत चांगलं हलवायचं बघा. आता किती मिनिट थांबायला लागत आहे? अजून 5-10 मिनिटं चांगलं परतायचं ते. छान तेल सुटले बघा मित्रांनो. बघा आता तेल सुटले मस्त, मसाल्याला मस्त तेल सुटलेले बघा. कोपऱ्याने असं दाखवलं कसं तेल दिसते बघा साईडने.
इतकं गरम होतं की फॅन लावून चांगलं आहे. वरचा पण फॅन चालू आहे, हा पण फॅन चालू आहे. मित्रांनो बघा आमच्या घरात लय गरम होते त्यामुळे चाललाय फॅन लावून स्वयंपाक. इकडे बघा तो पण लावलाय, बारका पण लावलेला. इकडे भात झालेला आहे बघा. आता भात शिजलाय. आता कच्चा आहे तो. भाजी थोडी शिरायला बघा करायची. भाजी जवायला लागली बघा मित्रांनो. आता झाली भाजी. आता 5 मिनिटात भाजी होईल. आता हे पनीर मस्त फ्राय करणार आहे बघा तेलामध्ये. हां, थोडंसं तेल टाकून तेल टाकून थोडं फ्राय करायचं. करून घेणार. मग चांगलं मस्त लाल करून घेणार. तर मित्रांनो बघा आता दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये पनीर फ्राय करणार आहे. आता ते तापेपर्यंत त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेते. तर मग असे मित्रांनो मसाला आपण टाकला होता ना त्याच्यामध्ये कढईमध्ये कढईमध्ये तेवढं आपण पाणी टाकायचं. तर आपल्याला जेवढी गिरवी लागते त्याच्यामध्ये तेवढं पाणी टाकायचं गरम केलेलं. तर त्याच्यामध्ये पाणी टाकले बघा गरम केलेलं. आता करून घेते. किती मीठ वगैरे लागतं, थोडंसं मीठ कमी आहे तर मीठ टाकून घेते. मीठ कमी आहे जरा तर मीठ टाकलं त्याच्यामध्ये थोडंसं. पनीर टाकून घेते. इकडचं तेल मित्रांनो मागाचं टाकायला आपण गरम झालेलं आहे ते. तर आता ह्याच्यामध्ये पनीर टाकलेलं आहे बघा. आता ते पनीर आता चांगलं मस्त लाल भाजायचं बघा. आता चांगलं फ्राय करायचं लाल. बघा तोपर्यंत इकडे मित्रांनो पाणी उकळते बघा. पाणी चांगलं उकळलं तोपर्यंत ते फ्राय झालं की मग ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं. रसपर्यंत कोथिंबीर कापून घेते वरनं टाकायला. थोडंसं गार्निशिंग करायला. आपलं पनीर फ्राय झालं का बघा मित्रांनो. बघा कसं दोघींचं मोबाईल चालले बघणं. बघता ते काय ते माऊली कुठे कॉमेडी आहे ना त्याचे माऊली बघतात. दोघांकडे फोन आहेत बघा. एक इकडे एक तिकडं. ह्यांच्या कशा रांगल्यात बघा गप्पा. हाय सुबोध, बरं आहेस ना? ओले लॉगिन चालू आहे. हो लॉगिन चालू आहे. पनीर अजून फ्राय झालेलं नाही बघा. अजून फ्राय होते जरा टाइम लागतो व्हायला. ते भाजी होत आली आहे बघा. आता भाजी तरी सुटली आहे. हां तरी सुटली आहे मस्त. हे बघा पनीर फ्राय केलंय. आता हे ग्रेव्हीमध्ये टाकायचं आणि 5 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं. पाच मिनिटं उकळलं की मग त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकायची. मग आपली भाजी तयार झाली आहे बघा. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. बघा किती छान दिसते भाजी. बळच तिला खायला देते. चाऊ बघा काय करते. चाऊ दे ईश्वरीला दे. ईश्वरीला दे चाऊ. घे ईश्वरी. तुला खायचं नाही ती बळच म्हणते थोडं खा थोडं खा. ईश्वरीला दे ना. दे ईश्वरीला. बघा मित्रांनो चाऊ. बरं तू खा खा तू. सांडण खाली ते. शंभर दे फ्रीजमध्ये ठेवलं. तर मित्रांनो भाजी झालेली आहे बघा. भाजी झालेली आहे बघा. आता चपात्या चालू आहेत बघा. चपाती कशी फुगली आहे. चपाती बघा कशी फुगली आहे. चपाती चालू आहे आता. स्वयंपाक आमचा आता होत आलाय बघा. आता थोडा राहिलेला आहे. इथं भात झालाय बघा. दूध गरम करून ठेवलं. किटीचं आता आमचं जेवण झालं बघा. आता कॅटफूड खाल्ले दूध पिली. आता निवांत झाली बघा. किटे हे किटे आज काय जास्त ओरडत नाही बघा. आमचं सॉरी बघा खेळणं काढली आता सायकल बाहेर. ईश्वरी बाळा बस ना तू ह्याच्यामध्ये. ह्याच्यात बस ना. गाडीत बस. गाडीत बस ना. आली बघा आमची श्रीजा पण आली खेळायला. ए श्रीजा जा ना बाळा ते ईश्वरी संग खेळ. ईश्वरी रोज येते का आपल्यापाशी. हा रोज येते का ती इकडं. खेळ मग तिच्या संग. ईश्वरी बाबा खेळते. फोन बघत होती का तू. वय इशू. तर मित्रांनो आमच्या चावचं पण चालेल बघा चपात्या करणं.
बघा कशी चपाती करते, गोल 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 गोल. शावली चपाती किती छान केली आहे बघा. छान केली शावली चपाती. बघा ना किती छान केली. कशी लागते बघा. हा पीठ देऊ का? हा हे बघा किती छान चपाती लागली. बास की आता. हा बघा पलटी मार तिला. बघा मार पलटी. अरे वा 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 वा. लाट किती गोल गोल केली चपाती बघा. लाट बाळा लाट लाट. खा ना बाळा खा ना. नाही खायचं तुला? काय झालं रडायला? काय पाहिजे तुला? खुर्ची पाहिजे? आता घेतली होती ना तू खुर्ची? हा तिला 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 खाऊ दे ना आता खुर्ची बसून. हा थांब थांब तुला देतो. थांब 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 तुला देतो. थांब थांब. खाते बाळा ती आता. हा ईश्वरीचं चालू आहे बघा. ईश्वरीचं चालू आहे खुर्ची बसून खाणं. खा बाळा. तर मित्रांनो बघा आता किचनवर किती राडा झालेला आहे. राडा झालाय आता. हा सगळा राडा मला आवरायचंय, जेवण करायचंय अजून. स्वयंपाक आपल्याला झालेला बघा मित्रांनो. बघा किती आळस आलाय. किटे ए किटे काय काय करते अशी? बघा मित्रांनो किती आळस आलाय त्याला. मित्रांनो स्वयंपाक वगैरे झाला आहे बघा. भाजी वगैरे झाली, भात झालाय. जेवायला बघते सगळे आता. पाण्याची बाटली घेतली या जेवण करायला. तर मित्रांनो ब्लॉग आता थांबवतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.